जे म्हटलं त्याला देवेंद्रजींनी जे म्हटलं आहे त्याचा आधार देतो. राज्याची आर्थिक स्थिती हे दिवसेंदिवस उत्तम होत चालली. काही नवीन रिसोर्सेस आणि सोर्सेस दोन वेगळे शब्द आहेत. रिसोर्सेस म्हणजे काय तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपल्याला स्टील सापडलं की ज्यातून राज्याचा रेव्हेन्यू वाढेल. सोर्सेस म्हणजे काय तर काही फायनान्शियल इन्स्टिट्यूटने आपल्याला ट्राय पार्टी ॲग्रीमेंट करून कॉन्ट्रॅक्टरचं पेमेंट 6 महिन्यासाठी पे करणं याची तयारी दर्शवली की ज्या 6 महिन्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरला बिल वेळेत मिळाल्यामुळे त्याने 10% इंटरेस्ट रेटने इंटरेस्ट भरायचा. 6 महिन्यापेक्षा जास्त वेळ लागला तर सरकारने भरायचा. 6 महिन्याच्या आतच त्या फायनान्शियल इन्स्टिट्यूटला पेमेंट करून टाकण्याचा सरकारने प्रयत्न करायचा. असे खूप मोठमोठे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आपल्याला अप्रूव्ह झाल्यामुळे आणि ते आपल्या कर्ज परिभाषेत येत नसल्यामुळे, कारण ते पेमेंट त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला गेलं. एका अर्थाने कॉन्ट्रॅक्टरने लोन काढलं मग ते आपल्या बॅलन्स शीटला येत नाही. याच्यावरती सविस्तर मी मांडेन, देवेंद्रजींनाही मांडायला सांगेन. त्यामुळे पैसे विकासाला खूप देवेंद्रजी देणार आहेत. एकनाथजी, देवेंद्रजी आणि आता सुमित्रा वहिनी हे तिघे मिळून राज्याच्या विकासासाठी खूप प्रयत्न करणार आहेत. नवीन बजेटमध्ये 98,000 लाख कोटी, कारण टोटल बजेट आपण 53 लाख कोटीचं घोषित झालं केंद्राचं. त्यातल्यात 98 लाख कोटी एवढी मोठी अमाऊंट केंद्र महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमधल्या पायाभूत सुविधा देणार आहे. मग सांडपाण्याची निर्गत असेल, कचऱ्याची निर्गत असेल, शुद्ध पाणी मिळणं असेल, फ्लायओव्हर ब्रिजेस असतील, आमच्या मुन्नासाहेबांनी आणला तसा बास्केट ब्रिज असेल, ते शहर जगात चांगलं शहर झालं पाहिजे यासाठी केंद्र देणार आहे, राज्य देणार आहे. तर तुमची जबाबदारी काय आहे जी विनय कोरेंनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितली. सावकार असं म्हणाले की नगरसेवकांनी यात सहकार्य केलं पाहिजे, अडवणूक करू नये. त्यामुळे एका बाजूने एक सामान्य BJPचा कार्यकर्ता म्हणून आनंद की BJPचा कमळावरचा शिवसेना, राष्ट्रवादी, जनस्वराज्य या सगळ्या आमच्या सहयोगी पक्षांच्या सहकार्यामुळे त्यांचे खूप मनापासून आभार मानतो. कोणी खळबळ केली नाही. पहिला BJPचा महापौर होऊ द्या, त्या सगळ्या सहयोगी पक्षांचे आभार मानतो. आणि तुम्हाला जो प्रश्न पडला की महानगरपालिकेत कधीच येत नाही का आलो, आनंद व्यक्त करायला आलो. नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92 2000 1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप.